सारिका परिपूर्ण किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे मिसळ पावची रेसिपी. साहित्य बघूयात. या इथे मी खोबरं घेतलेलं आहे, अद्रक, लसूण, कोथिंबीर, त्याचप्रमाणे एक मोठा कांदा उभ्या आकारात चिरून त्याला तळून घेतलेला आहे, एक छोटा कांदा आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. हे सर्व जिन्नस मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे. थोडक्यात आपण याचं हिरवं वाटण तयार करून ठेवलेलं आहे मिसळसाठी. या इथे मी एक मोठी वाटी इतक्या प्रमाणात मोड आलेली मटकी घेतलेली आहे. आता ही मटकी आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि या इथे एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकून मी सर्वप्रथम ही मटकी जी आहे ती भाजून घेणार आहे. मटकी भाजल्याने काय होते, मिसळला खूप छान आणखीन टेस्ट येते, त्यामुळे ती लगेच शिजते. पण त्यामुळे ही प्रोसेस तुम्ही नक्की करा. मिसळ बनवण्याच्या आधी मोड आलेली जी मटकी आहे तिला धुवून तुम्ही वाफवून घ्या तेलामध्ये. आता आपण एका भांड्यामध्ये तेल टाकलेलं आहे, एक कांदा बारीक कापून टाकला आहे, एक टोमॅटो कापून टाकलेला आहे. आता आपण जे हिरवं वाटण तयार केलेलं होतं ते साधारणतः 3 चमचे इतपत टाकलेलं आहे. आता आपण यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा इतपत हळद, त्याचप्रमाणे 1 चमचा टाकणार आहोत आपण कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट मसाला. आता यातील सर्वात महत्त्वपूर्ण मसाला तो म्हणजे मिसळ पावसाठी जो मसाला मार्केटमध्ये भेटतो तो 2 चमचे या इथे मी मिसळचा मसाला टाकलेला आहे. आता हे मसाले आपण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि छान फ्राय करून घेणार आहोत आपण, जेणेकरून मसाला कच्चा राहणार नाही. तर या इथे साधारणतः 3 ते 4 मिनटे तेलामध्ये हा मसाला छान आपण फ्राय करून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. आता आपण जी तेलामध्ये भाजून घेतलेली मोड आलेली मटकी आहे ती टाकणार आहोत. ती टाकल्यानंतरने मिक्स करून 1-2 मिनटे छान परतून घेणार आहोत. आता आपण पाणी टाकूयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं वाटण होतं, त्याच्यात पाणी टाकून मी सर्वप्रथम इथे अर्धा ग्लास टाकला, त्यानंतरनी 2 ग्लास. चवीनुसार मीठ टाकूया, साधारणतः 1 चमचा. म्हणजे या इथे मी मिसळ बनवण्यासाठी 2.5 ग्लास इतक्या प्रमाणात पाण्याचा वापर केलेला आहे. आता मिसळला तुम्ही बघू शकता छान मस्त अशी उकळी आलेली आहे, त्याचप्रमाणे मस्त तरीसुद्धा आलेली आहे. 5 मिनटात आपली मिसळ तयार होते. एका बाउलमध्ये आपण साईडला काढून ठेवूया तिला. तर खूप झटपट होणारी अशी ही मिसळ आहे. पावासोबत ब्रेडसोबत तुम्ही नक्की खाऊन बघा, खूप टेस्टी ही मिसळ लागते. त्याचप्रमाणे मैत्रिणींनो, जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट्स करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, अजूनही जर तुम्ही आपल्या सारिका परिपूर्ण किचनला जर सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉनची बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील. त्याचप्रमाणे तुम्ही केलेलं एक सबस्क्राईब माझ्यासाठी नक्कीच खूप महत्त्वपूर्ण आहे. तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.